देव कसं वाटतंय लग्नाच्या दुसऱ्या दिवशी? एकदम जड झाल्यासारखं वाटतंय जरा. कालचा दिवस कसा गेला? कालचा दिवस एकदम भारी गेला, आयुष्यातला मोठा दिवस. मग आज पहिला दुसरा दिवस आहे ना? पहिला दिवस. पहिला हातातली हा बरोबर हातातली हळकुंड काढली आहे आणि आता पोहे खायला बसलोय. किती उकाने घेतले काल? काल घेतले 2. काल 2 घेतले. जी कविता एंगेजमेंटला होती ती होती की नाही यावेळेला? दुसरी कुठली कविता? नाही, कविता आता आयुष्यभर कविताच आहे. आयुष्यभराची कविता आहे आता, त्याच्यामुळे साखरपुड्याला म्हणून घेतली. पाठ झाली की असं वाचून बोललेलीस तू? वाचून बोललो. काय होतं, ChatGPT होता की लिहिलेलं? नाही, मी स्वतः लिहिलेलं. स्वतः लिहिलेलं त्याने. आता चल ही मला बोलते की तू बघ त्यांनी त्यासाठी कविता लिहिली. हे आपल्या मच्छी बात नाही. पण दीपेशने काय डान्स केलेला ना मग काहीतरी हे जे अप्रिशिएशन काहीतरी ते दिलं नाही. मी शिकवलंय तुला ते डान्स. मग केलं ना मी 10 लोकांसमोर. टच दिलेला काय मग ते जे उचलून घेतलेलं 3 वेळा जे राऊंड मारलेले जीवावर आलेले ते मला जमण्यासारखं नव्हतं. स्टेजवरून खाली आलो. आपल्याला सकाळी नाश्ता भेटलाय पोह्यांचा. मी बनवले आहेत. चल ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस 3रा. आता निघालोय वेंगुर्ला फिरायला. काल विचार होता वेंगुर्ला फिरायचा, आज जाणार आहे आम्ही वेंगुर्ला फिरायला. अजून या लोकांचे काय आंघोळ वेंगा झाले नाहीत. हे कधी यांच्या आंघोळ होतात माहित नाही. तर आम्ही निघालो. वेंगुर्ला फिरतात काय माहिती. बिचाऱ्यांना गोवा पण नाही नेलं, वेंगुर्ला तरी फिरवले. विचारे त्रासलेत. आता आम्ही चाललोय कोंडुरा बीच. वळणाचे रस्ते. वळणाचे रस्ते आहेत, पण मस्त वाटतंय. सकाळी निघालोय ना तर जरा बरं वाटतंय. नशीब आम्ही टाइमपास करत नाही, बसलो आणि निघालो. नाहीतर आम्हाला नसतं फिरायला मिळालं, कारण की आम्हाला 2:30 पर्यंत तरी निघायचंय. सही वाटतंय ना एकदम. किती छान, मस्त. एवढंसं एक छोटंसं सगळी कशी गावं, परत तिकडे समुद्र. किती छान वाटतंय यार एकदम. मस्ती मध्ये असे चांगले प्लेस आपल्याला भेटत आहेत. आणि हा तुम्हाला जर रस्ता दिसत असेल असा वळणाचा रस्ता आहे. नाही दिसत आहे. एक मिनिट, नाही दिसत आहे. नाही दिसत आहे तुम्हाला? आता दिसतोय. असा वळणाचा रस्ता आहे. तर इथे आपण चाललोय. काय नाव होतं? जाऊ दे. कांदूरला बीच करून एक आहे नाव त्याचं. कांदूरला पण आम्हाला मध्ये थापले दिसला. तिकडे समोर तुम्हाला एक हे दिसत असेल ब्रिज सारखं काहीतरी. तिकडे पण आम्हाला जायचं आहे. पण ते पण अशी असते गावची पहाट. किती छान वाटतंय, मस्त एकदम फ्रेश. हर टाइम मी मॅपमध्ये असाच गोंधळ करते. माझा नवरा चाललंय फिरायला. काल जसं लग्न लागलंय, आम्ही लग्न लागल्याच्या नंतर जे पळालोय फिरतोय ना, बाप रे. पण ठीक आहे, कारण की लग्न लागल्याच्या नंतर आमचं तर असं म्हणजे तिकडे काम नव्हतं, म्हणून आम्ही गेलो बाहेर, नाहीतर नसतं गेलो. आणि बोललो आता एवढ्या चांगल्या प्लेसवरती आलोच आहे, तर मग फिरायला काय प्रॉब्लेम आहे. मस्तपैकी फिरून घेऊया. परत एवढं लांब येणं होईल नाही होईल असं पण आहे ना, त्याच्यामुळे
थंड हवा लागली ना. हा तर मित्रांनो, आपण पोचलेलो आपल्या जिकडे यायचं होतं तिकडे कोंदूरला बीचला आपण पोचलेलो आहे फायनली. रस्ता विसरलेलो आपण. रस्ता छोटा, थोडंसं नेटवर्क इश्यूमुळे तो आम्हाला मॅप दिसलाच नाही आणि आम्ही खूप पुढे गेलो 5-10 मिनिटाच्या अंतरावरती. नशीब कळलं की नाही बाबा येतच नाहीये, बीच येतच नाहीये. मग परत मग आमचं डोकं चालतं, मग आम्ही आलो. नाही तर 15 मिनिटं पुढे निघून गेलेलो आम्ही. फालतूमध्ये टाइम झालं. इथे एक शॉट घेऊया, मस्त शॉट आहे इथला. खालना मस्त नदी वाहते. हा पण भारी वाटतं बघ ना, खालना नदी आणि समोर समुद्र. एवढ्या वरती बीच बांधला म्हणजे चांगलंच पाणी येतं शलीतना. तुम्ही बघू शकता किती छान प्लेस आहे आणि माझ्या मागे डायरेक्ट समुद्र. वाव. इथे एक ब्रिज आहे, तिथे आम्ही थांबलो आहे आणि इकडे असा मागे समुद्र आहे. आम्ही जातोय बीचवरती आणि खूप मस्त आहे. त्याच्यानंतर एक तिकडे कॉर्नरला एक असं मंदिर पण आहे, त्या मंदिरात पण जायचं आहे. ते त्या मंदिर कुठलं आहे ते आम्हाला माहीत नाही आहे, ते जाऊ तेव्हा आम्हाला कळेल. आपला ड्रोन पण उडाला आहे, दिसत असेल जिथे तिकडे ड्रोनची सगळी सेटिंग वगैरे करतो आहे. पण खरंच खूप मस्त आहे प्लेस. तुम्ही येणार असाल तर इकडे नक्की या. खूप छान वाटतं, एकदम मस्त आणि शांत बीच आहे. या बीचवरती कोणीच नाही आहे, जास्त पब्लिक नाही आहे, काही नाही. लाल दगडाचंच आहे, बघू शकता पूर्ण. आणि ते त्याच्यामुळे असल्यापेक्षा, ह्या दगडाचं असल्यापेक्षा ते पूर्ण थंड वाटतं. बाहेर खूप ऊन आहे पण मंदिरात एकदम थंड वाटतंय. समोर असं एक मस्त जागा दिली आहे मंदिराच्या. तुळस पण एवढी सुंदर आहे ती ना. आणि हे स्तंभ आहे काहीतरी, आपल्याला मंदिरातलं एवढं काही कळत नाही पण बघायला खूप सुंदर आहे. आणि इकडे कसा प्लेस आहे, इकडे काहीतरी हे लोक काय बोलतात ते काहीतरी बनवत असतील त्योहार वगैरे, त्यासाठी असेल. आणि बाजूने जशी गोड्या पाण्याची नदी जाते
नदी म्हणजे ओढत झालं आहे, पण तिथपर्यंत नदी आहे त्या साईडला. तसा जाऊन हा असा प्लेस इकडे आहे. तिकडे मस्त अशी सुंदर सुंदर दगडांचा प्लेस आहे. आणि बाजूने ही नारळाची झाडं एकदम शोभा वाढवतात बीचची. दीप्तीने मस्त जागा पकडली आहे मंदिरामध्ये. मस्त थंड जागेवर बसली आहे ती. मंदिर खूप सुंदर आहे, मला आवडलं. म्हणजे मंदिर एवढं मी फिरत नाही, पण हे बघायला खूप छान वाटतं मंदिर. मंदिरावर फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आता आम्ही चाललोय बीचकडे. बीचवर जायला आम्हाला एक नदी पार करावी लागणार आहे. तिथनं लोक करतात तशी. आपण दगडांवरनं जाऊया ना. दगड असताना ते लोक तिथनं का चाललेत? तिथनं आलेत, काहीतरी लॉजिक असेल. चल तिथनंच जाऊया. इकडच्या लोकांना जास्त माहिती आहे ना. इथे जास्त मला वाटतं डीप आहे. हां चल तिथनंच जाऊ. तिथे डीप नसेल तेवढं. हां चल चल चल. तू दगडी चल चल. बघितलं, बायकोला वाचवायला स्वतः पाण्यात जावं लागतं. हा शाणे, आम्ही तुला त्याच रूटने सांगतो. तू कशाला पण तू पाण्यात पडली असतीस ना पाय तिथं. टाकलास? तू अशीच गेली असतीस तर पडली असतीस. मजबूत काटे. मग कशाला नको पकडू. बिचारा आज जात होता, दिपेशने त्याला बाहेर काढला. हा बघा कसं जरा वेगळाच आहे. हा रे, वेगळाच आहे एकदम. हा एकदम काटे काटे मजबूत आहे. वेगळाच जातीचा खेकडा आहे ना एकदम. पण एकदम बसला तो, हलत पण नाहीये. आवडला माझा हात तुला. तुलाच माझा हात नाही आवडला. हे पाण्यात सोडून गेला. गेला तो, घुसला पण. ही बघा जनरेशन गॅप. तिकडे सगळे वयस्कर लोक आहेत, इकडे सगळे कॉलेज विलेजचे लोक आहेत. आणि आम्ही दोन्ही साईडचे. आम्हाला दोन्ही आवडतं. आम्हाला मंदिर पण आवडतं, आम्हाला तिकडे मजा करायला पण आवडतं. आता ग्रुप नाही म्हणून, नाही तर आम्ही मजा सुद्धा केली. इथनं तर ना ते ओलीच वालू आहे. बरं इथनं पण हे पण छान आहे. तिथे जाऊन पाय तुमचे बीचमध्ये पूर्ण हे होतात, मागतात. आणि इथनं तुमचे पाय धुवून निघतात. आणि ही वाळू आहे ती पायाला चिपकणारी नाही. तिकडे ती पायाला चिपकणारी सुक्की वाळू आहे. मस्त आहे एकदम. नॅचरल एकदम परफेक्ट. आपण आता निघालेलो आहोत. आपली पहिली लोकेशन कव्हर केलेली आहे. मला तर असं वाटतं की बाबा दुसऱ्या लोकेशनला जावंच नाही. इथेच पडून राहावं. पण आता आलोय तर जरा फिरायला पाहिजे. तर आम्ही आता चालू झुलता पूल बघायला. लाईट हाऊस पण आमच्या लिस्टमध्ये होता, पण तो कॅन्सल केला मी. तिथे आता जाणं एवढं वरतीच नव्हतं. पहिला वरती वाटत होतं, पण आता इथे विजिट केल्यावर मला तिथे जाणं वरतीच नाही वाटत आहे. तर डायरेक्ट झुलता पूलला जाऊया. आणि मग आधी आपण कुठे खायला नाही तर पियायला थांबू. भूक लागली. सगळी पोळी खाऊन निघालेलो, पण एवढं चालणं फिरणं आणि कमी कसं लाईट नाश्ता असतो. आता भूक लागली. चला ही जी पडपड ऐकू नका. आता तुम्ही डायरेक्ट रस्त्याचे व्ह्यू बघा. आम्ही जाणार होतो झुलता पूल बघायला, पण असं झालं आहे की आता टाईम पण नाही आहे आणि आम्हाला लगेच मुंबईसाठी पण निघायचं आहे 2:30 पर्यंत. आणि आता वाजले आहे 1 वाजला आहे.
तर मग आम्हाला तिकडे नाही जाता आलं, म्हणून आम्ही आता इकडे सागरेश्वराचं मंदिर आहे तिकडे आलो आहे आणि मग तिथून आम्ही घरी जाऊन जेवू आणि मग निघू. पॅकिंग वगैरे सगळं करून आलो आहे की आम्हाला जास्त टाईम फिरायला मिळेल, मग म्हणून आता इथे आलो आहे. मग आता जरा सागरेश्वराचं मंदिर आहे तिकडे दर्शन वगैरे घेतो आणि मग तिथून आम्ही जातो ज्याच्या लग्नासाठी आम्ही आलो होतो त्याच्या घरी आणि मग जेवू वगैरे मस्तपैकी. आज त्या लोकांनी चिकन केलं आहे म्हणून आम्ही बोललो अगोदरच जरा देवाचं दर्शन वगैरे घेऊया आणि मग देवाचं खूप छान आहे मंदिर, आम्ही तुम्हाला दाखवतो. मंदिरात दर्शन घेऊया आणि मग आपण जाऊया घरी. ते खूप थंड थंड वाटतात ना उन्हामध्ये पण. कुठला चिराचा दगड. इथला बघ ना केवढीशी जागा ठेवली आहे हातेला. आपण चप्पल एवढ्या बाहेर काढली काय? बापरे, इकडेच काढायची असते वाटते. आणि परत आम्ही आमच्या प्रायव्हेट बीचवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता ना, पाठी कोण आहे ना पुढे कोण आहे. आम्ही कवळं कवळं ऊन, निळं पाणी. 1 वाजला दुपारचं, चांगलं मस्त ऊन आहे. कवळं बिवळं काय सांगत. मग स्वतःची टोपी आणायची होती, माझी का ढापली. आता लग्न झालंय तुझं, माझं करणार आहेस. मी तरी हिला 4-5 वेळा बोललो टोपी घे टोपी घे टोपी घे, पण ऐकते कसली. मग आपली पोरं समोर हात दाखवतात, तिथे शहाळी खात बसलेत ते लोक. झाडाची तोडलेली फ्रेश शहाळी. शहाळी नारळ पाणी, कोकोनट वॉटर. ठीक आहे, तेच पियाला चाललो आपण आता. फिरून झालेलं आपलं. आता जेवायचं आणि गपचूप गाडीत बसायचं आणि मुंबईला जायचं. नाही, गाडी आपली भाड्याची गाडी पण द्यायची आहे ना. चला ती एक आहे तिकडे. इकडे चांगलं आहे की रेंटवरती गाडी घेऊन तुम्ही पाहिजे तिथे फिरू शकता आणि रेंट पण एवढं काय नाहीये. थोडासा टाइम ऍडजस्ट वगैरे करून तुम्ही बरोबर कमी वगैरे करून तुम्ही रेंटवरती गाडी घेतली ना तर सगळीकडे मस्त फिरायला मिळेल तुम्हाला. आम्ही लोकांनी म्हणजे मी डोकं लावलं, हे रिक्वेस्टेड होतं, त्याने डोकं लावून मस्तपैकी कालच गाडी घेतली आणि आम्ही मस्त 2 दिवस फिरत होतो. मजा केली आहे. ट्रिप वसूल आम्हीच केली. हा, हे तर आहे. मित्रांनी ते हे करूया ते करूया मध्येच राहिले. चला, पोरांनी मासा पकडलाय, आम्ही नव्हतो तेव्हा. दाखव, काढ बाहेर. यार मुशीच काय आहे? मुशी काय बोलतात त्याला? रॉडने पकडला यांनी टाइमपास. हा, संगीतने आयुष्यात कधी पकडला नाही. कोलबे पण पकडल्या की ह्याला आणलेले ना, चारायला आणलेलं ते. अबू तू खाल्ला काय पण? नाही रे, वाळू गेले ते. दीपेश सुकाय ना, दीपेश याच्यात टाक, जागा ना त्या खिशात टाक. त्या खिशात पण टाक. त्या खिशात पण टाकू नको, त्या खिशात कॅमेरा आहे. हात संभाल के बे. ही मेहनत आणि मेहनतीचं फळ कोण दुसरं पितंय. कपड्यांवरती नको पाडू.
एक एक कशी घ्या आणि बाहेर व्हा. मी नाही घेतली तिकडे हा चल चल चालेल. न्यायला पाहिजे त्याला घ्या. एक एक कळशी अंगावर घ्या. पूर्णच होत ना अंगावर. पैर में गिर रहा है बेटर है जाने का. अरे डोक्यावर होत. ट्रिप संपली, लोक निघाली मुंबईला परत. कसं वाटतंय आता? नाही कंटाळा आलाय पण आता जावं लागेल. झाले 2 दिवसांची ट्रिप होती आमची. पण 2 दिवसामध्ये आम्ही खूप फिरलो. 2 दिवस असून गेलेत आम्ही. आता परत आपली गाडी निघाली मुंबईकडे. काय नाही आता थोड्या वेळा मुळे करतो.